ते आले काल धावत धावत पक्षात बैठकीला. त्यात तुम्हाला कशा करता एवढं अस्वस्थ वाटण्याचे कारण? ते आले म्हणून तुम्हाला वाईट वाटतंय का? बैठकीला नाही, ते बैठकीला हे सगळे खासदार उपस्थित राहिले याच्याबद्दल काही पत्रकारांच्या काही पोटामध्ये काही अडचणी निर्माण झाल्यात का? त्यांनी सांगायला पाहिजे बाबा ते कसे काय आले, आम्हाला आमच्या बातम्या गेल्या. नाही राऊत साहेब, संजय जाधव दोंड्याच्या कार्यक्रमात होते. एक मिनिट थांबा. संजय जाधव दोंड्याच्या कार्यक्रमात एक मिनिट थांबा. आम्हाला काहीच अडचण नाही, पण हे खासदार शिंदेबरोबर स्वतः दिसतात, दिसत आहे. त्यांच्या बैठकांमध्ये दिसतात, त्यांच्या मंत्र्यांनी ठेवलेल्या स्नेहभोजनाला दिसतात. शिंदे त्यांच्या प्रकृतीच्या आणि बघा, शिंदेच्या दिसतात. असं सगळं असताना संभ्रम निर्माण करण्यासाठी, अशा प्रकारे संभ्रम निर्माण करण्यासाठी शिंदे किंवा भाजपचे लोक असे उपद्व्याप करत असतात. या क्षणी हे सगळे खासदार शिवसेनेबरोबर आहेत. त्याच्यामुळे काय तुमचं जे कुठलं ऑपरेशन वगैरे होतं ते फुस. आता आम्ही ऑपरेशन वुल्फ करू ना. म्हणजे नक्की काय? ऑपरेशन वुल्फ होतं ना. टायगरचं ऑपरेशन कसं करणार तुम्ही मला सांगा? वाघ तुम्हाला हात लावू देईल काय? वाघाला तुम्हाला ती गुंगीत आणावं लागतं, ते लांबून इंजेक्शन, वाघाला घाबरतात, लांबून एक इंजेक्शन मारावं लागतं गुंगीचं. मग तो वाघ आहे का, डोळे उघडलेत का वगैरे बघून मग जाऊन त्याला त्याचे पाय बांधावे लागतात. हे शक्य नाही आमच्याकडे. पण ते वाघ दुरावा ठेवून आहे पक्षप्रमुखांपासून. अजिबात नाही, अजिबात नाही. वाघ मोकळ्या जंगलामध्ये फिरताय. वर्धापन दिन जवळ येतो, या शिवसेना साठीत आहे. आता काय वर्धापन दिनाचा काय कार्यक्रम? 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन हा षण्मुखानंद हॉलमध्ये साजरा होईल नेहमीप्रमाणे. हिरक महोत्सव आहे. 60 वर्ष होतात शिवसेनेला, आणि त्यानिमित्तानं आम्ही काही कार्यक्रम ठेवलेले आहेत. त्यातला एक कार्यक्रम जो आहे फार सुटसुटीत कार्यक्रम आहे, पण ते मी आता सांगत नाही. खासदार येतील, आमदार अशा कार्यक्रमाला आमंत्रण द्यायचं नसतं. हा आपला घरचा कार्यक्रम असतो, आणि त्यावेळेला ठिकठिकाणी जिल्ह्यामध्ये सुद्धा कार्यक्रम होत असतात. पण मुंबईतला मुख्य कार्यक्रम जो असतो हा षण्मुखानंद हॉलला आहे. उद्धव ठाकरे साहेबांचे भाषण तर आहेत, त्याशिवाय इतर काही कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत. मंचावर आमदार खासदार असतात तर त्यांची उपस्थिती राहील, पण जे येतील त्यांना खुर्च्या ठेवल्या जातील. मंचावरती शिवसेनेचे नेते असतात. राऊत साहेब, आणखी एक विषय आहे जो राष्ट्रीय राजकारणातला आहे की ममता बॅनर्जीचा जो पक्ष, त्याचे 20 खासदार फुटले आणि 22 त्रिपुरातल्या एका स्थानिक नॅशनल सिटीजन पार्टी यात विलीन झालेल्या आहेत. कधी आपण या पार्टीचं नाव ऐकलं का? नॅशनल सिटीजन ऑफ इंडिया पार्टी, NCIP ही त्रिपुराची पार्टी. या पार्टीला संपूर्ण त्रिपुरामध्ये 862 मतं मिळाली, आणि पश्चिम बंगालमध्ये हे काही जागा लढले, तिथे यांची डिपॉझिट गेली आणि 1000 मते पडली नाही. हे अमित शहा कुठून कुठून या पार्ट्या निर्माण करतात आणि पटलावर आणतात, आणि एखाद्या गुलामांना हातापायात बेड्या बांधून बरं का कोठडीत ढकलावं तसं त्या पार्टीत ढकलतात. 22 का 20 जे खासदार आहेत ते भाजपात जायला निघाले होते. त्यांना NCIP नावाच्या कुठल्या तरी एका पार्टीत अमित शहानी ढकलून दिलेलं आहे, विहिरीत ढकलल्यासारखं. याच्यामुळे एक झाले, पार्टी मर्ज झाल्यामुळे तृणमूल काँग्रेसवरचा त्यांचा दावा आणि चिन्हावरचा दावा हा संपलेला आहे, जे महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे होतं. पण न्यायालयात इथे एक न्याय वेगळा लागला आहे आणि पश्चिम बंगालमध्ये वेगळी घटना घडलेली आहे. मर्जिंग करणं किंवा विलीन होणं हाच एकमेव पक्षांतराला पर्याय आहे. महाराष्ट्रामधलं जो काही स्वतःला शिवसेना म्हणून घेणारा गट आहे तो बेकायदेशीर असं आम्ही त्यासाठीच म्हणतो. तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे. तृणमूलमध्ये 60 पेक्षा जास्त खासदार फुटलेले आहेत. इकडे शिवसेनेचे एवढे फुटले नव्हते आमदार, आणि 20 पेक्षा जास्त खासदार फुटलेले आहेत. तरी त्यांना एका पक्षामध्ये विलीन व्हावं लागलं आपला खासदारका वाचवण्यासाठी. आणि महाराष्ट्रामध्ये तुलनेत कमी आकडा असताना सुद्धा आजही ते शिवसेना म्हणून मिरवत आहेत. हे दुर्दैव आहे. याचं कारण असं आहे
महाराष्ट्राच्या नेत्यांचा दिल्लीमध्ये पैशांचा ओघ जास्त गेला. पश्चिम बंगाल तुलनेत गरीब राजकारणी असल्यामुळे, तिथे कोणी एकनाथ शिंदे नसल्यामुळे, तिथे समृद्धी महामार्ग निर्माण झाला नसल्यामुळे किंवा अन्य त्यांच्याकडे ULC खातं नसल्यामुळे ते त्या पद्धतीनं दिल्लीत आणि